काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाव न घेता फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलंच धारेवर धरलं. विषमतेचं बीज पेरणारे विचार रेशीम बागेत आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली. दुसऱ्याचं घर जाळलं की आपलंही घर जळतं हे नागपूरच्या दंगलीनंतर कळलं असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. लोक नागपूरप्रमाणे मंत्रालयातही घुसले असते म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं सपकाळ म्हणाले. औरंगजेबाच्या मुद्द्यावरती संघ भाजपाने माघार घेतली नाही असं प्रत्युत्तर भाजपा आमदार संदीप जोशींनी दिलंय आणि संघाच्या कार्यालयाला हात लावण्याची हिंमत कोणात नाही असंही ते म्हणाले. विषमतेचे बीज पेरणारा जो भारतात जो विचार आहे, दुर्दैवाने जे रेशमबागमध्ये थंडा थंडा कुलकुल म्हणून बसलेले आहेत ते आपल्या सगळ्यांचा आता लढवण्याचं काम आणि देशामध्ये आग लावण्याचं काम करतात आहे. त्यांना आपण प्रश्न विचारला की अशी देशाच्या एकते अखंडते संविधान आणि स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, पुतळे, समाध्या या देखील आपण उद्ध्वस्त करणार का? आणि हा प्रश्न विचारल्या करंट लागला आणि तो करंट लागत असताना नागपूरची दंगल झाली आणि नागपूरची दंगल झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलं घर जळतं. एका मिनिटात झटका लागला, करंट लागला, लाईट लागला, तिकडे हा सरीपाटावरचा खेळ अंगलट येऊ शकतो. आणि त्यांनी ताबडतोबीनं कबरीतून विड्रॉल होण्याची भूमिका घेतली की हे जर आपल्या रेशीम बागेत घुसले बका तर काय होईल. त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही, तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरती जे सुचली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडल्या जातील म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली. आता कठपुतलीचा वेगळा डाव सुरू करतील. कोणत्याही पद्धतीची माघार संघ अथवा भारतीय जनता पार्टीने घेतलेली नाही आहे. संघाची भूमिका पहिल्या दिवसापासूनच होती की आता हे संपूर्ण विषय संपलेले आहेत आणि ज्या मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने औरंगजेब अफजलखानाला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गाडलेलं आहे, त्यामुळे त्या विषयाला फार उचलण्याची गरज नाही. परंतु हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य इतकं हास्यास्पद आहे आणि प्रोवोकेटिव्ह आहे. म्हणजे त्यांना त्याची काही माहिती होती का की मुस्लिम बांधव संघ कार्यालयापर्यंत जाणार होते, संघ कार्यालयावर हल्ला करणार होते. याबद्दल त्यांनी इंटेलिजन्सला नक्कीच सांगितलं पाहिजे. आणि माझं दुसरं सांगणं आहे की संघाच्या कार्यालयाला, संघाच्या कुलपाला त्या ठिकाणी हात लावायची कोणाच्याही दम देखील नाही आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या जर दम असेल तर त्यांनी ते करून दाखवावं आणि मग आम्ही आहो आणि ते आहे. मी त्यांची तक्रार माननीय पोलीस आयुक्तांकडे नागपूरला करणार आहे की त्यांनी खुफिया विभागांनी त्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यावी की ही माहिती त्यांना कोणी दिली की केवळ तोंडावरची वाब त्यांनी दवडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.